श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानापर्यंत पोहोचते आणि त्याच प्रकारे प्रेमपूर्वक आणि निस्वार्थ केलेले कर्म हे परमेश्वरापर्यंत पोहोचतेच. सेवा सर्वांची करा, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नका, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस नाही. आणि त्यासोबत अन्नदान हेच महादान आहे. तर चला मग आजचा आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, तुम्ही जर आर्थिक संकटांनी वेढलेले असाल तर इथे मी तुम्हाला 7 उपाय सांगणार आहे. ते केल्याने तुमची नक्कीच भरभराट होण्यास मदत होईल. तर चला आपण जाणून घेऊया ते कोणते असे उपाय आहे. आयुष्यात प्रत्येकाची इच्छा असते त्यांच्या घरात नेहमी सुख, समृद्धी, संपन्नता असावी. आयुष्याशी संबंधित सर्व सुख सोयी मिळवण्यासाठी निश्चितपणे आपण माता लक्ष्मीची खूप पूजा करत असतो आणि खूप या कलियुगात पैशांशिवाय काही मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण हे पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करत असतो. आचार्य चाणक आपल्या धोरणामध्ये म्हणत असतात की मला ती संपत्ती नको ज्यामध्ये मला कठोर यातना सहन कराव्या लागतील किंवा पुण्य सोडावे लागेल किंवा माझ्या शत्रूची मला हाजी हाजी करावी लागेल. पैसा येतात जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात. ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे समाज त्याला आदराने पाहतो, तर त्यांच्या अनुपस्थित जीवन जगणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही देखील आर्थिक संकटातून जात असाल आणि तसे सगळ्यांची इच्छा असते की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर असावा, तर चला मग हे कोणते उपाय आहे ते मी इथे तुम्हाला सांगते. तर त्यामधील पहिला उपाय असा आहे, धनसंपत्तीच्या देवीचा म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी कच्च्या दुधात हळद मिसळायची आहे आणि ती घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला शिंपडायची आहे. हा उपाय केल्याने घर हे धनधान्याने भरलेलं असेल आणि कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. त्यानंतर दुसरा उपाय असा करायचा आहे, माता लक्ष्मीची कृपा सगळ्यांना वाटत असते की आपल्यावर असावी, तर त्यासाठी प्रत्येक अमावस्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करायचे आहे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घराच्या मंदिरात धूप अगरबत्ती लावायची आहे. हा उपाय केल्याने घरात भरभराट होऊ लागेल. आणि त्यानंतरचा तिसरा उपाय असा आहे, प्रत्येकाला वाटत असते की आपले घर हे धनधान्याने परिपूर्ण असावे. त्यासाठी चांदी किंवा सोन्याने बनवलेले श्रीयंत्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात विधिवत स्थापित करा आणि त्यानंतर दररोज त्याची पूजा करायची आहे. हा उपाय केल्याने पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतरचा चौथा उपाय असा आहे की तुम्ही खूप प्रयत्न केले तरी पैसे गोळा करू शकत नसाल, तर त्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला गुंजाचे बी एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आणि त्यानंतरचा पाचवा उपाय असा आहे की गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी गणेशाची मूर्ती किंवा चित्र ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायची आहे. आणि दररोज आपले काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला लक्ष्मीची पूजा केलीच पाहिजे. त्यासाठी दररोज तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे तिथे माता लक्ष्मीचा फोटो समोर तुम्हाला जोही तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र स्तोत्र येत असेल तर तो म्हणा आणि त्यानंतर अशा प्रकारे रोज त्याच्याने सुरुवात करा. तुम्ही खूप सुंदर असे तुम्हाला परिणाम दिसून येतील. त्यानंतरचा उपाय असा आहे की प्रत्येकाला वाटत असते की नेहमीच आपल्याजवळ पैशांचा साठा असावा, तर त्यासाठी बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नका आणि या दिवशी कारण दिलेले कर्ज हे लवकर परत येत नाही. आणि त्यानंतर शेवटचा आणि सातवा उपाय असा आहे की कर्ज देण्याप्रमाणे कर्ज घेण्यासाठी देखील दिवसाची आपल्याला खबरदारी घ्यायची असते आणि मंगळवारी कर्ज घेऊ नये,
परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजे, म्हणजे आपले कर्ज लवकर फिटते. अशा प्रकारे हे इथे मी जे तुम्हाला 7 उपाय सांगितले आहे, अगदी खूप छोटे छोटे आहे, पण त्याचे अनुभव परिणाम खूप चांगले आहे. एकदा तुम्ही दैनंदिन जीवनात याचा उपयोग करून याप्रमाणे करून तुम्ही अनुभव घेऊ शकतात. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आय होप आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.